सर्वात वेगवान निकाल TV9 मराठीवर पाहता येणार आहेत। तुम्ही असंच आपल्या सोबत आपल्याला थेट जायचंय मराठवाड्यामध्ये। दत्ता कनवटे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। दत्ता, प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय अस्मितेची लढाई आहे, टफ फाईट आहेत आणि तशाच लढती मराठवाड्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतात। नक्कीच अत्यंत चुरशीच्या आणि काट्याची टक्कर असलेल्या लढती मराठवाड्यामध्ये पाहायला मिळतात, ज्याचा आज निकाल लागणार आहे। सर्वात मोठी आणि सगळ्या महाराष्ट्राचं ज्या लढतीकडे लक्ष लागलेलं आहे ती म्हणजे बीडची पंकजा मुंडे वर्सेस बजरंग सोनवणे यांची जी लढत आहे त्या ठिकाणी सुद्धा खूप घासून अशी लढत झालेली आहे आणि त्यामुळे कोण विजयी होणार याकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। त्या ठिकाणी पंकजा मुंडे जिंकतील की बजरंग सोनवणे जिंकतील हे 2 ते 3 वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे। त्यानंतरची सर्वात महत्त्वाची लढत होती ती म्हणजे जालन्यामध्ये, ज्या ठिकाणी काँग्रेसचे कल्याण काळे आणि भाजपचे रावसाहेब दानवे यांच्यामध्ये लढत झाली होती। रावसाहेब दानवे हे गेल्या 5 वेळा जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत, मात्र या वेळेला सुद्धा त्यांना काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी आव्हान दिलं होतं, त्यामुळे त्या ठिकाणचा सुद्धा निकाल काय लागेल याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। त्यानंतर मराठवाड्याची राजधानी समजल्या जाणाऱ्या संभाजीनगरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात चुरशीची लढत रंगली, ज्यामध्ये शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे होते तर शिंदे सेने संदीपान भुमरे होते। या दोघांमध्ये सुद्धा लढत झाली। त्याचबरोबर विद्यमान खासदार होते इम्तियाज जलील, त्यांच्यामध्ये या तिघांमध्ये तिहेरी या ठिकाणी जी आहे ती लढत झालेली आहे आणि तिघांनीही एकमेकांना टफ फाईट दिलेली आहे। त्यामुळे या लढतीमध्ये कोण जिंकेल याकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। त्यानंतर सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या काही लढती होत्या, ज्यामध्ये नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर यांना वसंत चव्हाण यांनी आव्हान दिलं होतं। लातूरमध्ये सुद्धा जो काँग्रेसचा गड होता, मात्र गेल्या अनेक वेळेला भारतीय जनता पार्टीने तिथे विजय मिळवला होता, त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस आपला गड जिंकणार का ही सुद्धा प्रतीक्षा आहे। दुसऱ्या बाजूला जर धाराशिवचा आपण विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा ओमराजे निंबाळकर विरुद्ध पाटील कुटुंबामध्ये सुद्धा हा मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता, त्यामुळे सुद्धा कोण जिंकेल तिथली सुद्धा उत्सुकता आहे। हिंगोली आहे, परभणी आहे, या ठिकाणी सुद्धा महायुती जिंकेल की महाआघाडी जिंकेल याचं सुद्धा चित्र आज स्पष्ट होणार आहे। मात्र सध्या मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली आहे। मतमोजणी केंद्रावरती सगळे अधिकारी पोहोचायला सुरुवात झालेली आहे आणि अवघ्या 1.5 ते 2 तासामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार। नक्कीच आजी माजी खासदारांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलेला आहे।